जिल्ह्यातील ग्रामीण भागाला स्वच्छतेचे धडे देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या परिसरातच अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झालंय। त्यामुळे कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय। गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या अनेक ड्रेनेज लाईन फुटलेल्या आहेत। त्यातून दुर्गंधी पसरली असून त्या पाईपलाईन मधून घाण पाणी जिल्हा परिषदेच्या आवारातच साचत आहे। त्यामुळे या परिसरात डासांचं प्रमाणही वाढलं असून कर्मचाऱ्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे। ड्रेनेज लाईन मधून येणाऱ्या पाण्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या पाठीमागील बाजूने इमारतीला शेवाळ तयार झाले। काही ठिकाणी ड्रेनेज लाईनचे ढापे तुटलेले असून त्याकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचं मात्र दुर्लक्ष झालंय। त्यामुळे कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जाते। या घाणीच्या साम्राज्याने जिल्हा परिषदेच्या आवारात साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे। याकडे जिल्हा परिषदेसह महापालिका प्रशासनाचंही दुर्लक्ष झालंय। महापालिका प्रशासनाच्या हद्दीत ही इमारत येत असूनही त्यांनी येथे स्वच्छतेबाबत लक्ष देणं गरजेचं आहे। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर।